कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी इथे 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे। सर्वात पहिले कैरींचे साल काढून घ्यायचे आहे आणि या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या कैऱ्या किसून झालेल्या आहे। मुरंब्यासाठी तुम्ही कोणत्या पण कैऱ्या घेऊ शकतात। तसंच आता इथे एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घातले आहे आणि यामध्ये किसलेला कैरीचा कीस घालायचा आहे आणि हा कीस चांगला परतून घ्यायचा आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं हा कीस चांगला परतवायचा आहे। आता इथे अर्धा कप साखर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तिथे त्याच्यात 10 ते 12 वेलची टाकून बारीक वाटून घेतली आहे। आता इथे या किसामध्ये 2 कप साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। जशी कैरी जर जास्त आंबट असेल तर अजून तुम्ही साखर त्यामध्ये घालू शकतात। तर राहिलेली जी अर्धा कप साखर होती त्याच्यामध्ये वेलची वाटली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि हे चांगलं हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे। यामध्ये 10 ते 12 लवंग घातले आहेत, याने टेस्ट खूप छान येते मुरंब्याला। तर आता हा मुरंबा चांगला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात याला साखरेमुळे पाणी सुटलेले आहे, तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। साधारणतः हा 15 मिनिटं लागतात, 15 ते 16 मिनिटं असं परतून चांगलं शिजवून घ्यायचा आहे हा मुरंबा। तर आता हा मुरंबा इथे तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी